ग्रॅज्युएटीचे पैसे 2016 पासून मिळाले नव्हते साहेब। 800 कोटीची थकबाकी, आपल्या आशीर्वादाने 332 कोटी रुपयाचा चेक धनादेश आज आपण माननीय महाव्यवस्थापकांच्या हातात दिला आणि तो चेक तुम्ही हातात द्यायच्या आधी त्यांच्या खात्यात पैसे देखील गेलेले। साहेब, कधीच बीएसटी वाल्यांनी स्वप्नात विचार केला नव्हता की कधी आमचे पैसे आमच्या हातात येतील। मग कोविड मध्ये मुंबई पोलीस असतील, पत्रकार असतील, इतर व्यवस्थापन असेल, आपण विरोधी पक्ष नेते होतात, प्रवीण दरेकर विरोधी पक्ष नेते होते, आशिषजी भाजपाचे नेते होते, संपूर्ण महाराष्ट्र आपण पिंजून काढला। पण मुंबई सारख्या शहरामध्ये जीवनवाहिनी जिवंत ठेवण्याचं जर काम कोणी केलं तर ते बीएसटी कर्मचाऱ्यांनी केलं। आणि आपण जाहीर करायला लावलं होतं की बीएसटी कर्मचाऱ्यांना कोविड म्हणून भत्ता देऊ, पण तेव्हाचं सरकार निष्क्रिय होतं, फक्त जाहीर केलं, पैसे दिले नाहीत। साहेब, आज ते 78 कोटीचा चेक देखील आपल्या हस्ते आज सपोर्ट केला गेला। येणाऱ्या एका महिन्यात त्यांच्या खात्यात ते देखील पैसे वर्ग केले जाणार आहेत। आणि अशा अनेक गोष्टी आहेत। 700 अनैतिक कामगार म्हणजे ज्याला कॅज्युअल आम्ही म्हणतो, 16 वर्षाचा संघर्ष, 8 वर्षाचं सातत्याने मागणी पाठपुरावा, परंतु होत नव्हतं। लोकसभेच्या निवडणुकीआधी आपण 123 लोकांना परमनंट केलं। त्यानंतर मला आठवत आहे तेव्हाचे महाव्यवस्थापक विजय सिंगलला आपण सह्याद्रीच्या व्यासपीठावरती खुर्चीवरती कानात सांगितलं, जर ते कॅज्युअल असतील, परमनंट होऊ शकत नसतील तर त्यांना टेम्पररी मध्ये कन्वर्ट करा आणि तात्काळ परमनंटच्या सगळ्या सुविधा द्या आणि ती व्यवस्था लावा। हे टेम्पररीला आता सगळ्यांना परमनंटच्या फॅसिलिटी आहेत, पगार देखील परमनंटचा आहे, सगळ्या फॅसिलिटी परमनंटच्या मिळणार आहेत, ते परमनंटच आहेत। पण त्यांच्या घरामध्ये एक भीती होती की कॅज्युअल मधनं आम्हाला कधी घरी तर पाठवणार नाही ना। मी त्यांना रोज संध्याकाळी माझ्याकडे साहेब सायन कार्यालयात यायचे, मी त्यांना सांगायचो, जब तक देवेंद्र फडणवीस है किसी का मायका लाल तुमको घर पे नहीं भेज सकता।